साहेब, आज पत्रकार परिषद बोलावली होती, काय विषय होता? आज वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आम्ही बहुजनांचा जाहीरनामा सिद्ध केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही आमचे जे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहे ते विशेष भर देऊन आम्ही शिक्षण KG ते PG पर्यंत मोफत व जागतिक दर्जाचं शिक्षण आम्ही मनपाच्या शाळेला देण्याचा आमचा संकल्प आहे. आरोग्य तसेच स्वच्छ शहर आणि सुदृढ नागरिक ही सुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये संकल्पना आहे. 24 तास पाणी या शहराला मिळावं हे सुद्धा आमचं जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. पायाभूत सुविधामध्ये तर विशेष औरंगाबादमध्ये कुठल्याही वाहतुकीचं तळ नाही आहे. वाहतूक तळ जसं मुंबई पुणेमध्ये वाहतूक तळीची एक जागा असते तशी जागा कुठल्याच ठिकाणी नाही आहे. म्हणून आम्ही स्वच्छतागृह असेल किंवा वाहनाचं तळ असेल, पोलीस किंवा महानगरपालिका त्या ठिकाणी आडमाप दंड त्या वाहनांना देतो आहे किंवा वाहतुकीच्या गाड्यांना देतो आहे, परंतु ते तळाचे कुठल्याच प्रकारे नियोजन नाही. आमचं जर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले तर सगळ्यात पहिला आम्ही या विषयावर गांभीर्याने ते बोलतील सभागृहामध्ये. पायाभूत सुविधेच्यामध्ये आम्ही विशेष भर जे विशेष घटक योजना आहे किंवा अतिक्रमणाचा जो घटक आमच्या आयुक्त साहेबांनी प्रशासकांनी चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही गरिबांचे जे घरं त्यांनी पाडले आणि श्रीमंतांचे वाचवले अशा पद्धतीचा आमचा आरोप आहे वंचित बहुजन आघाडीचा. आमचे नगरसेवक सभागृहामध्ये याच्यावर सुद्धा आवाज उठवतील. महिलांची सुरक्षा असेल, स्वच्छता असेल, पर्यावरण असेल, कर सवलत असेल किंवा गृहनिर्माण असेल, पर्यटन असेल आणि महिलांचं संरक्षण असेल याच्यावरती आमचा प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचा हा बहुजनांचा जाहीरनामा आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत. आतापर्यंतच्या सभा किंवा याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रतिसाद कसा आहे आणि अपेक्षित कसा आहे ते तुम्हाला काय अपेक्षा आहे या निवडणुकीत? आम्हाला वंचित बहुजन आघाडीचा जो प्रतिसाद आहे आमच्या आदरणीय नेत्या, राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांच्या काल जे सभा झाल्या आणि याच्या आधी पण आमच्या कार्यकर्त्यांची जी टीम आहे त्यांची जी मेहनत आहे त्यामध्ये हजारोच्या संख्येनं कार्यकर्त्यांची टीम काम करत आहे आणि 100% आम्हाला विश्वास आहे की आम्ही 2 अंकी आकडा तरी या महानगरपालिकेमध्ये जिंकण्याच्या वाटेवरती आहे. साहेब, प्रत्येक पक्षामध्ये सगळ्याच पक्षामध्ये पक्षांतरण होत आहे. आपल्या पक्षात असं काही प्रवेश सोहळ्या आगामी काळात होतील का? याच्या आधी आमच्या जिल्ह्याच्या प्रभारी अरुंधतीताईंच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षप्रवेश झालेले आहेत. त्याच्यामध्ये MIM असेल, राष्ट्रवादी असेल किंवा इतर अनेक पक्षातले नगरसेवक किंवा पदाधिकारी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना आम्ही कामंसुद्धा वाटून दिलेलं आहे. ह्या मनपाच्या आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, जाहीर केला आहे. सगळ्याच पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. आपल्या जाहीरनाम्यामध्ये वेगळं पण काय असं? आमच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेगळं पण आहे की आम्ही मनपाच्या शाळा वाचवणार. जे बिल्डरच्या घशामध्ये प्रशासन टाकत आहे, त्यांच्या जागा टाकत आहे आणि त्याच्यानंतर आमचं शिक्षणावर आणि आरोग्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून इतर दलित संघटना आपल्याला वर्तुळा चर्चा घेतो, आपल्याला पाठिंबा देऊ इच्छिते तर तुम्ही ते पाठिंबा घेणार का? नाही, आम्ही त्यांनी स्वतःहून पाठिंबा देत आहे. मी एक RPIचं जर या ठिकाणी उदाहरण सांगितलं तर कालच अंजलीताईच्या सभेमध्ये अरविंद अवचर म्हणून त्यांचे मराठवाड्याचे प्रमुख आहेत, त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्हाला कुठला पर्याय राहिलेला नाही. आमचे मतदार आम्ही स्वतः तिथं राबून मतदान करून घेणार आणि वंचितलाच मतं आम्ही देणार. रिपब्लिकन पक्षाने भाजपसोबत युती तोडली आणि त्यांनी जाहीर केलं वंचित आघाडीला पाठिंबा देऊ म्हणून. तर त्याच्या संदर्भात आपली काही चर्चा झाली का? नाही, त्याच्या संदर्भात त्यांचे फोन चालू आहेत आम्हाला. त्यांचे जे शहराचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, मराठवाड्याचे पदाधिकारी, त्यांचं बोलणं चालू आहे. आम्ही निश्चितपणे त्यांच्यासोबत बोलून त्यांना बाळासाहेबांच्या सभेमध्ये ते जाहीर आम्हाला पाठिंबा देत आहेत का याचेसुद्धा आम्ही प्रयत्न आमच्या वतीनं करू जिल्ह्याच्या.